आपल्या भुजबळ फॅशन लाईव्ह चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण अस्तरचा कटोरी ब्लाउज शिवण्याची सर्वात सोपी पद्धत आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप कटोरी ब्लाउजची स्टिचिंग करण्याची एकदम इझी मेथड आपण शिकणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आपण ह्याच्या अगोदर 36 साइजची कटोरी ब्लाउजची कटिंग आपण पेपर कटिंग आपण पाहिलेली आहे। त्याच्यानंतर आपण मेन फॅब्रिकवरती आणि अस्तरवरती ती कटिंग ठेवून कशा पद्धतीने कट करायचे आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर ही कटिंग आपण करून घेतलेली आहे। आता ह्याचा आपण स्टिचिंग आज करणार आहोत। तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण लवकरात लवकर लाईव्ह येणार आहोत 2 दिवसात। 25 नोव्हेंबरला वार मंगळवार आपण दुपारी ठीक 1 वाजता दुपारी लाईव्हला येत आहोत। तर सर्वांनी नक्की लाईव्हला या। तुमच्या काही समस्या असतील, क्वेश्चन असतील, तुम्हाला काय अडचण येत आहे स्टिचिंग कटिंग करताना त्या तुम्ही तिथे विचारा, ठीक आहे। तिथे सविस्तरपणे आपण त्याची चर्चा करूया, ठीक आहे। असं संभाषण झालं, बोलणं झालं तरच तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचतील आणि माझी पण तुम्हाला काय असतील तर मदत माझ्या परीने जेवढी करता येईल तेवढी मी करेन, ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्ही लाईव्हला नक्की या। आपण त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित कन्व्हर्सेशन करूया, ठीक आहे। टीचिंग संदर्भात त्याच्यामध्ये अनेकांचे अनुभवही देखील तुम्हाला मिळतील आणि तुमचेही अनुभव त्याच्यातून तुम्हाला आपलं काय चुकतंय, कुठं चुकतंय हे देखील तुम्हाला समजून येईल, ठीक आहे। चला तर मग आपण लाईव्हला भेटूया 25 नोव्हेंबर वार मंगळवार दुपारी ठीक 1 वाजता, ठीक आहे। चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आपल्या कोर्सचा क्लासचा दिवस आजचा 20वा आहे। ह्याची कटिंग आपण पाहिलेली आहे। तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा। पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक नक्की तुम्हाला देईल, ठीक आहे। ही आपण कटिंग करून घेतलेली होती। तर आपण इथं कटोरीचं माप इथं लिहून घ्यायला सांगितलं होतं किती कटोरी आहे, म्हणजे आपल्याला कटोरी जॉईन करताना आपल्याला कटोरीचं व्यवस्थितपणे परफेक्ट असं माप घेऊन व्यवस्थित टक्स टाकता येईल, ठीक आहे। जो कटोरीला टक्स असतो ना तो टक्स, ठीक आहे। पहा इथं काय काय आहे, इथं सर्व आपण पार्ट पाहूया। हे सर्व पूर्णपणे हे पार्ट अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ठेवलं असेल अशी आशा करते, व्यवस्थित पद्धतीने, ठीक आहे। तुम्ही पण अशी पद्धतीने ही सर्व कटिंग केलेली असावी, ओके। आता काय करायचं आहे, आपण ही पूर्णपणे जे काय आहे त्यातलं आपल्याला लागणार आहे ते आपण अगोदर काढून ठेवूया। बॅक पार्ट आहे ना, बॅक पार्ट आपण एक साईडला ठेवूया, बाहेर एका साईडला ठेवूया। अगोदर आपण फ्रंट पार्टची स्टिचिंग करूया, स्टेप बाय स्टेप सविस्तर स्टिचिंग करूया। अजिबात तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका। व्यवस्थित टिप्स ट्रिक्स सहित आपण सर्व काही पाहणार आहोत, ठीक आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तरच तुम्हाला व्यवस्थित समजेल शेवटपर्यंत, ठीक आहे। व्यवस्थित आपण इझी मेथडने आपण सर्व काही पाहणार आहोत। पहा अशा पद्धतीने ही कटोरी आपण सुरुवातीला घ्यायची आहे। कटोरी पूर्णपणे ओपन करून घ्यायची आहे। जी आपली अस्तर मेन अस्तर असतं ना, ते मेन अस्तरचे आपण आपले डबल फोल्ड करून आपण कापड कटिंग करताना ठेवल्यामुळे आपले 2 पार्ट निघतात, बरोबर ना। आता अशा पद्धतीने आपण मेन पार्ट जे आहेत ना फॅब्रिकचे कापडाचे ते आपण समोर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे, ठीक। अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर समोर तुम्हाला समजेल बाबा हा पार्ट आहे तो कटोरीचा जॉईन करायचा पार्ट असतो आणि मधला असतो हुक लूक पट्टीचा, ठीक आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित ही पार्ट असे ठेवून घ्यायचे आहेत, ओके। आता काय करायचं आहे, ही व्यवस्थितपणे ही कापड जे आहे ना ती आपण कास्तर कट करताना जॉईन करताना जे उलट कापड असतं का नाही ते वरच्या बाजूला ठेवायचं असतं आणि जे मेन सुलट कापड असतं, बरोबर ना, व्यवस्थित तर खालच्या बाजूला करायचं असतं, समजलं। उलट कापड वरच्या बाजूला करायचं असतं अस्तर जोडताना आणि उलट कापड वरच्या बाजूला ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं असतं। पहा अशा पद्धतीने, ठीक आहे। म्हणजे उलट बाजू बरोबर त्या अस्तरच्या आतमध्ये जाईल आणि मेन बाजू जी असते ना सुलट बाजू ती बाहेर राहील, ठीक आहे। अशा पद्धतीने असा एकावर एक अस्तर ठेवायचा आहे आपल्याला, ठीक आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने दोन्ही व्यवस्थित कटोऱ्या समोर ठेवूनच तुम्ही अस्तर जॉईन करा घ्या, जेणेकरून तुम्ही एक कटोरीला अस्तर जॉईन केलं तर तुमची कटोरी एकाच बाजूला डबल तुमचं होणार, म्हणजे कटोरीचं दोन्ही साईड एकच बाजूचं ना दोन्ही साईड होणार नाही, तुम्हाला पुन्हा ते उसवावं लागणार, ठीक आहे। त्याच्यामुळे हे तुम्ही अशा पद्धतीने समोर कटोरी ठेवत जा आणि मग स्टिच करत जा। आता ह्याला आपल्याला चारी बाजूने आपल्याला काय करायचं आहे, ह्याला स्टिच करून घ्यायचं आहे। 5 नंबरची टिप तुम्ही इथे मारा, ठीक आहे। 5 नंबरची टिप मारा दोन्ही अस्तर जॉईन करताना, म्हणजे तुमचं स्पीड पण होईल पण पटकन टिप मारून तुम्ही ती जॉईन करून कापड आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेळ पण जास्त लागणार नाही, ठीक आहे। आणि जास्त छोटी टिप मारली तर कापड जास्त खेचलं जातं, त्याच्यामुळे 5 नंबरची टिप टाका दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडण्यासाठी। आता ही पूर्णपणे आपल्याला कडेने टिप मारून घ्यायची आहे। टिप मारता तुम्ही जास्त करून आतमधून टिप मारून घेऊ नका। आतमधून जास्त टिप घेतली की तुम्ही स्टिचिंग केल्यानंतर जेव्हा ब्लाऊज तुमचा रेडी होईल तेव्हा तुमचा ब्लाऊज व्यवस्थित चांगला दिसणार नाही, खराब दिसेल। कारण ती तुम्ही ह्या जे दोन्ही कापड जॉईन करताना जे टिपा मारलेल्या असतात ना त्या बाहेरच्या साईडला आल्या ना की व्यवस्थित दिसत नाही। त्याच्यामुळे कडेनेच व्यवस्थित टिपा मारा, ज्या पद्धतीने मी मारले आहेत त्या पद्धतीने। जास्त कापड कडेला ठेवू नका आणि जे एक्स्ट्राचे कापड आहे ना राहिलं ते आता आपण इथे कट करून घ्यायचं आहे। पहा अशा
अशा पद्धतीने तुम्ही पण व्यवस्थित एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्या. त्याच्यामुळे कटिंग करताना तुम्हाला एक्स्ट्राचं कापड ठेवायला सांगितलं होतं, जेणेकरून दोन्ही कापड ॲडजस्ट करताना आपल्याला जास्त तकलीफ होत नाही. काही कट करताना व्यवस्थित, जर काही जण कट करताना दोन्ही बरोबर कट करतात तर त्या पद्धतीने करायचं नाही. पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग सहित तुम्ही सुद्धा स्टिच करून घ्या. ठीक आहे. आता हे देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. हे पण त्याच पद्धतीने व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. कडेने टिपा व्यवस्थित सर्वांना मारायचा आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करताना कडेकडेने व्यवस्थित पद्धतीने टिपा मारून घ्या. त्याच्यामुळे तुम्ही कटिंग करताना अस्तर जेव्हा मेन फॅब्रिकवर ठेवताना तेव्हा जास्तच कापड ठेवा तिकडेने, म्हणजे तुम्हाला ॲडजस्ट करताना व्यवस्थित त्रास होणार नाही. व्यवस्थित तुम्हाला दोन्ही जॉईन करता येईल आणि जॉईन केल्यानंतर तुम्ही एक्स्ट्राचं कापड कट करू शकता. अशा पद्धतीने धागा पण पूर्णपणे व्यवस्थित कट करून घ्या. धागा जास्त ठेवू नका. धागा जास्त ठेवला तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. ठीक आहे. पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर पण तुमचा जो एक्स्ट्राचा धागा कुठे कुठे आहे ना ते तुम्ही कट करून घेत जा. त्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येते आणि दिसती. आता एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपण व्यवस्थित पद्धतीने कैचीने कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ अजिबात स्किप करत जाऊ नका. छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील, समजायला सोपं जाईल व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे. आता हे अशा पद्धतीने पहा, अशा आपल्या कटोऱ्या व्यवस्थित जॉईन झालेल्या आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपल्या पुढचा पार्ट आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे. अगोदर सर्व पार्ट, फ्रंट पार्टचे जो आहे ना पार्ट सर्व आपण स्टिच करून घ्यायचा आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक त्याच्यामुळे काय होईल, व्यवस्थित तुम्हाला करणं सगळं सोपं जाईल. अगोदर अस्तर पूर्णपणे जॉईन करून घ्यायचं आहे. असे समोरासमोर दोन्ही हे सुद्धा पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. असे समोरासमोर पार्ट ठेवून तुम्ही जॉईन करत जा व्यवस्थित. त्याच्यामुळे तुमचं उलट सुलट होणार नाही. ठीक आहे. पहा, इथं जे असतं ना हे व्यवस्थित अशा पद्धतीने कटोरे ठेवून घ्यायचे आहे तुम्हाला समजून येण्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने भाग कोणता कुठला आहे ते म्हणजे तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर कटोरी पुन्हा साईडला ठेवा आणि अशा पद्धतीने कापड ठेवा. बघा, सुलट कापड खाली ठेवा. उलट कापड असतं ना ते वरच्या बाजूला ठेवा. ठीक आहे. अस्तर जोडताना कायम असंच करायचं आहे. आता ही पुन्हा अस्तर त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचं आहे. अस्तरला आता उलट सुलट बाजू इथे बघायची गरज पडत नाही. एकदा मेन फॅब्रिक उलट सुलट बघितल्याच्या नंतर आता इथं अस्तर एकावर एक ठेवून घ्यायचं आहे, ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला व्यवस्थित कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करताना 5 नंबरची टिप शक्यतो तुम्ही मारा. पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित स्टिच करून घ्या, अटॅच करून घ्या दोन्ही अस्तर आणि व्यवस्थित मेन फॅब्रिक. कोणावरती व्यवस्थित मशीन नेत जा, टीप नेत जा, जेणेकरून तुमचे कोणही व्यवस्थित पद्धतीने येतील. ठीक आहे. नाहीतर तुम्ही तिथूनच टर्न जर घेतला तर व्यवस्थित तिथं असं ताणल्यासारखं होतं. व्यवस्थित कोण तुमचे जे असतात ना ह्याचे फॅब्रिकचे वगैरे ते व्यवस्थित येत नाहीत. मग तिथं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. स्टिचिंग करताना दोन्ही पार्ट जोडताना सुद्धा त्रास होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही कडेला सुद्धा कोपरे व्यवस्थित स्टिच करून घेत जा. पहा, अशा पद्धतीने एक्स्ट्रा राहिलेले कापड आपल्याला इथं आता कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे पूर्णपणे कापड प्रत्येक वेळेस असं स्टिप मारल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायला विसरत जाऊ नका. तुमचं चुकून जर कट करायचं राहिलं तर मग नंतर प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने सर्व करून घ्या, म्हणजे तुम्हाला स्टिचिंग करताना कसलाच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. तर बऱ्याच जणांना समस्या येतच असणार आहे, मला माहिती आहे. त्याच्यामुळे आपण लाईव्ह येणार आहोत. त्यामुळे लाईव्हमध्ये गप्पा पण भरपूर मारूया आपण स्टिचिंग कटिंग संदर्भात. त्याचबरोबर काही प्रॉब्लेम येतात त्याच्याशी सुद्धा आपण डिस्कस करूया. त्याच्यामुळे लाईव्ह यायला कोणीही विसरू नका. पहा, अशा पद्धतीने, कारण एकमेकाच्या अनुभवातूनच सर्वजण शिकतात असंच म्हणता येईल. एकमेकाचे अनुभव घ्या, लक्षात घ्या. आपलं कुठं चुकतंय, कुठं व्यवस्थित होतंय, आपल्याला कुठली गोष्ट इझी जाती किंवा कुठली गोष्ट आपल्याला डिफिकल्ट जाते हे सुद्धा आपण आपल्याला त्याच्यातून समजून येईल. त्याच्यासाठी काय करायला लागेल, काय उपाय येईल, बरोबर, हे सुद्धा समजून येईल. पहा, इथं कटोरे सुद्धा व्यवस्थित सरळ असा आहे. दोन्ही अशा ठेवून घ्यायचे आहे. उलट सुलट बाजू बघायची आहे. मगच अस्तर तिथं अटॅच करायचं आहे. ठीक आहे. पहा, अशा पद्धतीने हे आपण इथं टिप मारून घेतली आहे, दोन्ही जॉईन करून घेतलं आहे, अटॅच करून घेतलं आहे. ठीक आहे. आता इकडे राहिलेलं काय करायचं आहे, कापड आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा राहिलेलं. आणि आता ही आपली कटिंग झाली आहे. पहा, अशा पद्धतीने तुम्ही टिप मारून घ्या व्यवस्थित. कडेने जास्त आतमधून टिप जाऊन देऊ नका. अस्तर आणि फॅब्रिक कट केली. पहा, अशा पद्धतीने. त्याच्यामुळे काय होईल, जास्त आतमध्ये गेलं तर तुम्हाला मगाशी सांगितलं की तो प्रॉब्लेम येतो की व्यवस्थित पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर चांगलं व्यवस्थित फिनिशिंग सहित वाटत
नाही, पहा दोन्ही पण अस्तर कटोरी आणि क्रॉसपट्ट्या आपल्या जॉईंट केलेल्या आहेत आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक. अशा पद्धतीने सर्व झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही पार्ट आहेत ना व्यवस्थित असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे, दोन्ही पार्ट अटॅच करण्यासाठी. ठीक आहे, दोन्ही असं समोरासमोर ठेवून घ्या, तरच तुम्हाला समजेल कुठला पार्ट कुठं ठेवायचा आहे तो. नाही तर उलट पुलट बाजू तुमची होती आणि एकच पार्ट डबल तुमचा रेडी होतो, राईट साईडचा नाही तर लेफ्ट साईडचा. मग एक कुठली तरी बाजू राहते आणि मग तुम्हाला पुन्हा ते स्टिच ओपनरने वगैरे तुम्हाला पूर्ण ते उसवावं लागतं. त्याच्यामुळे ती त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीने तुम्ही समोरासमोर ठेवून घ्या, म्हणजे समजेल कुठली कटोरी कुठल्या साईडची आहे वगैरे म्हणून. ठीक आहे, आता काय करायचं आहे, पूर्ण सुलट बाजू करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कटोरी समोर ठेवून घ्यायची आहे. कुठली बाजू कुठली आहे ती पाहायची आहे. कटोरी व्यवस्थित एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्याचं माप बघायचं आहे कशा पद्धतीने आहे ते, म्हणजे किती आपली कटोरी एक्स्ट्राची आहे, वाढती आहे का वगैरे ती दिसून येतं. कधी कधी होतं कटिंग करताना कमी जास्त वगैरे. तर दोन्ही पण काय करायचं आहे, हे टक्स टाकताना टाकायच्या अगोदरच आपल्याला हे दोन्ही पण अंतर घेऊन माप अशा पद्धतीने घ्यायचं आहे. व्यवस्थित पद्धतीने बोटाने व्यवस्थित पकडून वगैरे, आणि एक्स्ट्राचं जे काय आपलं काय आहे ना कटोरीचं माप ते आपल्याला तिथं व्यवस्थित म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं कापड आहे तिथं पहा अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे आपली कटोरी कुठं कमी जास्त होत आहे का. पहा इथं थोडीशी जास्त होत आहे तर मी तिथं मार्किंग करून घेतली आहे व तिथं आता जिथं मार्क जास्त होत आहे तिथं मार्किंग केलेलं आहे. आता तिथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा कशा पद्धतीने कुठपर्यंत ते अशा पद्धतीने मार्कने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे त्या पॉईंटला आणि आपल्या तिथला भाग एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा पार्टला त्या कटोरी जोडतो तेव्हा कटोरी आपली जास्त एक्स्ट्रा होत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येते आणि टक्स पण मधला कटोरीचा व्यवस्थित सरळ येतो. पहा अशा पद्धतीने एकावर एक कटोरी ठेवायची आहे आणि आपल्याला ही कटोरी आता अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला कटोरीला टक्स टाकायचा असतो, ही गोष्ट विसरायची नाही. आता ही पण कटोरी आपली काय आहे पाहिजे आहे, दोन्ही कटोरी एकसारखे आहे. आपण एक्स्ट्रा आत्ता कट केलेली आहे ना त्याच्या मापावरती दुसरी पण कटोरी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जॉईंट म्हणजे कट करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच मापाच्या बरोबर दोन्ही होतात. दोन्ही साईडला बरोबर कटोरी एकसारखी होईल, कमी जास्त कुठेच होणार नाही. त्या पद्धतीने माप इथं पण घेतलं आहे त्या कट केलेल्या कटोरीचं आणि हे सुद्धा पण इथला सुद्धा आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही कटोरी आणि दोन्ही साईडचा भाग एकसारखा आपला होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण इथं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा कट करून घ्या आणि तिथं बरोबर पुन्हा एकदा 5 नंबरचे टिप मारून घ्या, म्हणजे जे आपलं कट केलेलं कापड असतं ना तिथं सुट्ट होतं ना, त्याच्यामुळे तिथं आपल्याला पुन्हा एकदा टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे तिथलं कापड बरोबर आपलं पॅक होऊन जाईल, स्टिच होऊन जाईल. पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने दोन्ही कटोऱ्या एकसारख्या समोरासमोर कटोरी आणि कटोरी जोडायचा शेजारचा पाट आहे ना तो समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. मी वारंवार सांगत आहे कारण इथंच प्रॉब्लेम होतो तुमचा आणि मग नंतर टीच केल्यानंतर तुम्हाला समजून येतं की व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला बाबा इथं हे आपलं चुकलेलं आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हा पाट कटोरी बरोबर त्याच्यावरच असे उलट करून घ्यायचे आहे. इथं आपल्याला कटोरी व्यवस्थित पुरत आहे का व्यवस्थित ते आपल्याला पाहायचं आहे, मग स्टिच करायचं आहे. नाही तर तुम्हाला इथं उसवावं पूर्ण लागतं स्टिच केलेलं. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित अगोदर तुम्ही हे तपासून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुन्हा त्रास होणार नाही उसवायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आता ही कटोरी व्यवस्थित एकावर एक अशी दुमडून घ्यायची आहे खालच्या साईडला. त्याने इथं आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचं माप आपल्याला इथं टाकायचं असतं. माप घेऊन इथं टक्स टाकायचा असतो कटोरीचा. आपली कटोरी आहे 5.25. तुम्हाला सांगितलं होतं कटोरीवरती माप लिहून घ्या, म्हणजे असं इथं आपल्याला लक्षात येतं बाबा आपली कटोरी आपण किती घेतली होती. कटोरीचं माप पहा 5.25 होत आहे, तर 5.25 वर टेप दुमडून आपलं माप घेतलं आहे. तर इथं किती येत आहे 5.25चं 2.5 अधिक 1 रेष. मग इथून काय करायचं आहे, इथं टेप थोडासा ठेवायचा आहे आणि बरोबर आपल्याला 2.5 आणि 1 रेष बरोबर इथून टेप ठेवून हे करायचं आहे. जास्त पण एकदम पण कडोला टेप ठेवू नका कटोरीचं, नाहीतर इथं दाटली जाते कटोरी. त्याच्यामुळे किंचीचं 1 रेष अशी सोडायची आहे आणि नंतर इथं कटोरीचं माप आपल्याला टाकायचं असतं. पहा इथं 2.5 आणि 1 रेषचा पॉईंट आपण घेतलेला आहे. ही झाली हाफ कटोरी. आपली जी कटोरी आहे ना त्या कटोरीचा हाफ मी इथं पॉईंट घ्यायचा असतो आणि इथून खाली तिरका इथं आपल्याला 2.5 इंचावरती टक्स घ्यायचा असतो कटोरीचा. ठीक आहे, अशा पद्धतीने तिरका टेप ठेवून 2.5 इंचावरती टेप ठेवून 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि ही आपल्याला बरोबर आता ही मार्किंगवरती बरोबर आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे इथं व्यवस्थित
टिप टाकून घ्यायची आहे आणि इथं पण आपल्याला डबल टिप टाकायची आहे. फ्रंटला आणि लास्टला सुरुवातीला आणि लास्टला इथं टिप टाकायला विसरू नका. डबल टिप टाकायची आहे म्हणजे टिप आपली लॉक करून घ्यायची आहे इथं सुरुवातीला, ठीक आहे. आणि शेवटी सुद्धा म्हणजे आपली टिप तिथं उसवत नाही. अशा पद्धतीने पहा इथं आपण टक्स टाकून घेतला आहे कटोरीला. पहा अशा पद्धतीने कटोरी आपली ओपन करून घ्यायची आहे. पहा इथं कटोरी कशी व्यवस्थित पद्धतीने आपली कटोरी आपली आलेली आहे. इथं चपटी कटोरी कसलीच आलेली नाही. व्यवस्थित पद्धतीने फुगीर अशी व्यवस्थित जशी शेप व्यवस्थित असा कटोरीचा बसेल, व्यवस्थित फिटिंगला व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने आपली इथं कटोरी आलेली आहे. कटोरी आपली जर चपटी आली तर व्यवस्थित शेप बसत नाही, फिटिंगला व्यवस्थित बसत नाही ब्लाऊज कटोरी सुद्धा. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपली कटोरी आलेली पाहिजे. पहा इथं कुठल्याच पद्धतीने चपटा वगैरे आलेला नाही. अशा पद्धतीने ह्या टिप्सने तुम्ही बरोबर कटोरी कट करा आणि स्टिच पण करा. त्याच्यामुळे तुमची कटोरी व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने परफेक्ट असा शेप कटोरीचा तुमचा येईल, ठीक आहे. आता ही कटोरी आहे अशी समोर ठेवायची आहे आणि बरोबर ती पलटी करून घ्यायची आहे बरोबर त्या शेजारील पार्टवरती, म्हणजे आपल्याला तिथं अटॅच करता येईल, स्टिच करता येईल. पहा अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बरोबर वरच्या साईडने इथं आपल्याला टिप टाकून व्यवस्थित जॉईन करून आपल्याला घ्यायचं आहे खालपर्यंत, ठीक आहे. खालून कधीही जॉईन करायचं नाही, गळ्यापासूनच करायचं जेणेकरून आपली कटोरी कमी जास्त होत नाही. त्याच्यामुळे नेहमी जॉईन करताना कटोरी आणि त्या शेजारचा पार्ट जो आहे ना तो जॉईन करताना व्यवस्थित गळ्यापासून वरच्या साईडने स्टिच करायला सुरुवात करायची आहे. दोन्ही व्यवस्थित कापड पकडायचं आहे, खालचं आणि वरचं, आणि व्यवस्थित पद्धतीने इथं शेप देत व्यवस्थित पद्धतीने इथं पाव इंचावरती अंतर ठेवून इथं आपल्याला टिच करायचं आहे, अटॅच करायचं आहे दोन्ही पार्ट. म्हणजे इथं शिवून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित पाव इंचावरतीच ठेवावं आणि जास्त अंतर ठेवू नका आणि कमी सुद्धा अंतर ठेवू नका. तुम्ही जर कमी अंतरावर पाव इंचापेक्षा कमी अंतरावर जर इथं दोन्ही अटॅच करताना टिप मारली तर ती कापड नंतर फिसकटतं वगैरे, त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे तुम्ही पाव इंचावरचं अंतर तरी तिथं ठेवायचं आहे. आणि इथं डबल टिप आपल्याला फिरून त्या टिपीवरती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे जेणेकरून ही टिप उसवत नाही. लक्षात घ्या, मी खूप वेळा सांगितले तुम्हाला कोणतीही टिप सिंगल ठेवायची नाही, डबल टिप टाकूनच आपल्याला व्यवस्थित स्टिच करायचं असतं जेणेकरून आपली फिटिंग वगैरे शिलाई कधीही उसवत नाही. पहा अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित पद्धतीने ते जॉईंट झाले आहेत, करून झालेले आहेत व्यवस्थित. बघा कशा पद्धतीने परफेक्ट अशा पद्धतीने कमी जास्त ही कटोरी आपली पडलेली नाही. अशा पद्धतीने तुमची ही कटोरी आलेली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित माप घ्या कटोरी आणि त्या शेजारी पार्टचं, मगच कटोरी व्यवस्थित पद्धतीने त्याला टक्स टाकून घ्या. त्याच्या अगोदर टक्स टाकू नका. कटोरी तुमची म्हणजे कमी जास्त होणार नाही. टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे, ठीक आहे. तुम्ही नवीन शिकता म्हटल्यावर माप हे तुमचं कमी जास्त होणार. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आधी माप घ्यायचं असतं आणि मग नंतर तुम्ही स्टिच करा, म्हणजे तुमचं कमी जास्त माप होणार नाही, ठीक आहे. तुमची जो पण प्रॅक्टिस होत नाही, एकदा प्रॅक्टिस झालं तर कमी जास्त होण्याचं चान्सेस जास्त नसतात. त्याच्यामुळे पहा अशा पद्धतीने बरोबर कटोरीच्या खाली क्रॉसपट्टी ठेवायची असती आणि ती बरोबर त्याच्या पलटी करून घ्यायची असते. म्हणजे आहे अशी तुम्हाला करून दाखवली फक्त. पहा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी खाली ठेवून घ्या. उलटसुलट होऊ नये म्हणून सांगत आहे तुम्हाला. त्या पार्टच्या खाली बरोबर क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे तिथं जोडायची आहे बरोबर. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जी आहे ना ती आता अस्तरची क्रॉसपट्टी ना ती खाली बरोबर उलट साईडने ठेवायची आहे. त्या क्रॉसपट्टीवरती बरोबर फ्रंट पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, अस्तरच्या क्रॉसपट्टीवरती फ्रंट पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि ती क्रॉसपट्टी बरोबर खाली अशा पद्धतीने ठेवून त्या आहे असं त्याच्यावरती पलटी करून आपल्याला घ्यायची आहे. आणि तिन्ही पार्ट बरोबर आपल्याला इथं बोटामध्ये पकडायचे आहेत आणि तिन्ही पार्ट बरोबर बोटामध्ये पकडून आपल्याला आता तिथे टिप मारून घ्यायची असते. एकही पार्ट तिथला आपला हातामधून निष्ठवून देऊ नका. तिन्ही पार्ट बरोबर पकडायचे आहेत आणि तिथं बरोबर पाव इंचावरती टिप मारून घ्यायची असते आपल्याला, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने इथं आपण आता टिप मारून घ्यायची आहे. आता इथं पाव इंचावरती ठेवा व्यवस्थित. तिन्ही कापड, खालची क्रॉसपट्टी, मधला फ्रंट पार्ट आणि वरची क्रॉसपट्टी व्यवस्थित पकडून टिप मारून घ्यायची आहे पाव इंचावरती अशा पद्धतीने. आता इथं जी टक्सा आपल्या कटोरीचा टक्सा आहे ना पॉईंट, तिथं खालचं कापड दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे. ते व्यवस्थित आत दुमडायचं असतं आपल्याला. खालचा बघा कटोरीचा पार्ट, तो क्रॉसपट्टीचा पार्ट हातातून निष्ठून द्यायचा नाही आपल्याला. खाली कटोरीचा पार्ट आहे तो मधला फ्रंट पार्ट आहे, त्याचा जो इथला टक्स आहे ना तो आपल्या इथं अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आपल्याला असतो जेणेकरून आपली कटोरी चपटी येत नाही आणि तांद्यावर तिथे होत नाही. लक्षात ठेवा, इथं व्यवस्थित आपल्याला तो पार्ट असा दुमडून घ्यायचा आहे. नाही तर तिथं तुम्ही थोडासा कट करून घेऊ शकता, ठीक आहे. अशा पद्धतीने दुमडून घ्यायला विसरू नका. ते आतमध्ये टिच करताना घेऊ नका. ते अशा पद्धतीने तो तिथला मारलेला टक्स आहे ना तो असा दुमडून घ्या.
पहा इथं आता पाव इंचावरती तिन्ही कापड पकडून व्यवस्थित पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित टिप मारताना खालचं वरचं कापड मधलं कापड व्यवस्थित बघायचं आहे आपल्याला, कुठलं हातातून निसटलं तर नाही ना। व्यवस्थित त्याच पद्धतीने हळूहळू व्यवस्थित तिन्ही कापड आपल्याला समान पकडून पाव इंचावरती एकसारखी टिप आपल्याला इथे मारून घ्यायची आहे। कमी जास्त टिप इथे सुद्धा मारू नका, त्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येत नाही। एकसारखंच कापड घेऊन एकसारखंच हे घेऊन आपल्याला स्टिच करून घ्यायचं असतं। कुठं कमी कुठं जास्त अशा अंतरावरती जर टिप मारली तर ती व्यवस्थित फिनिशिंग येत नाही, शेप सुद्धा व्यवस्थित येत नाही ब्लाऊजचा। ही गोष्ट आणि टिप्स ट्रिक नक्की लक्षात ठेवा। शेवटी धागा कट करा व्यवस्थित पद्धतीने, जास्त धागे ठेवू नका, नाहीतर आणि ठेवले तरी ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर धागे कट करायला विसरू नका, ठीक आहे। पहा अशा पद्धतीने आता कटोरी दुमडून घ्यायची आहे आपल्याला पूर्णपणे, ही पलटी करून घ्यायची आहे म्हणजे ओपन करून घ्यायची आहे। आणि हा पार्ट आहे ना आपला फ्रंट पार्ट मधला, तो अशा पद्धतीने रोल करत आपल्याला मध्यभागी मिडलला न्यायचा असतो अशा पद्धतीने। आणि हे व्यवस्थित पद्धतीने ठेवायचं आहे। आणि ही क्रॉसपट्टी बरोबर त्या खालच्या अस्तरच्या क्रॉसपट्टीवरती अशी व्यवस्थित पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे। आणि इथं व्यवस्थित पद्धतीने ही मध्ये कुठलाच मधला पार्ट फ्रंट पार्टचा आहे ना तो मध्ये स्टिच करताना येऊन द्यायचा नाही, व्यवस्थित पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। पहा इथं पाव इंचावरती टिप आपल्याला मारून घ्यायची असते व्यवस्थित पद्धतीने। इथे सुद्धा कापड कमी जास्त घेऊ नका, व्यवस्थित पद्धतीने दोन्ही खालचं कापड खालची क्रॉसपट्टी वरची क्रॉसपट्टी व्यवस्थित पद्धतीने अटॅच करून पकडून व्यवस्थित तिथं टिच करून आपल्याला घ्यायचं असतं। मध्ये फ्रंट पार्टचं अजिबात कापड मध्ये येऊन देऊ नका, ठीक आहे। पहा अशा पद्धतीने येतं, तुम्हाला दाखवते करून, फक्त कटरचं कापली होती ती दाखवते। इथं तुम्ही ती कापड येऊन देऊ नका, व्यवस्थित टिच करा अशा पद्धतीने। मग टिच मधलं कापड आलं तर अशा पद्धतीने ओढाय गेलं की ते कापड निष्ठत नाही, त्याच्यामुळे लक्षपूर्वक काळजीपूर्वक टिप मारताना व्यवस्थित मारायची असते। पहा इथं आपण कापड व्यवस्थित इथं ओढून घ्यायचं आहे। पहा बाहेर ओढून काढल्यानंतर बरोबर आपला तो पार्ट बरोबर बाहेर निघतो आणि आतमध्ये क्रॉसपट्टी बरोबर व्यवस्थित स्टिच केली जाते। फिनिशिंग व्यवस्थित क्रॉसपट्टीचं आतून बाहेरून येतं, ठीक आहे। म्हणजे कापड तिथं व्यवस्थित फिसकटत नाही, अस्तरचं वगैरे असेल तर धागे वगैरे निघत नाही। अशा पद्धतीने ती क्रॉसपट्टी लॉक करून घ्यायचं असतात आतमध्ये पूर्णपणे, आणि बाहेर अशा पद्धतीने मग फिनिशिंगमध्ये दिसून येतं। पहा अशा पद्धतीनं डबल टिप टाकून घ्या, म्हणजे दाब टिप इथं टाकून घ्या। ही दाब टिप टाकून घ्यायला विसरू नका, त्याच्यामुळे काय होईल, दाब टिप टाकून घेतली म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसतं, व्यवस्थित पद्धतीने इथं शेपला सुद्धा व्यवस्थित दिसतं। पहा अशा पद्धतीने तुम्ही पण दाब टिप इथे टाकून घ्या, ठीक आहे। अशा पद्धतीने पहा इथं पाठीमागे पण व्यवस्थित पद्धतीने टिप आपली कशी आली आहे त्या पद्धतीने तुम्ही पण व्यवस्थित टिप टाकून घ्या, इथं दाब टिप टाकायला विसरायची नाही। हा पार्ट आपला रेडी झालेला आहे, ठीक आहे। आता ह्याला काय करायचं आहे, हा पार्टला आपल्याला इथं बरोबर हुक अडकवायला जर आपण लूप पट्टी करतो ना तर ती लूप पट्टी आपल्याला इथं करायची असते। त्यासाठी कापड असं फ्रंट पार्ट हा पलटी करून घ्या व्यवस्थित। ह्या पद्धतीने इथं आपल्याला आता लूप पट्टी अटॅच करायची असते। लूप पट्टी आपण इथं 2 इंचाची घेतलेली आहे। किती घेतलेली आहे इथं लूप पट्टी, 2 इंचाची लूप पट्टी इथं आपण घेतलेली आहे। तर 2 इंचाची ही लूप पट्टी घ्यायची आहे आणि इथं पाव इंचावरती अंतर कडेला ठेवून इथं आपल्याला व्यवस्थित ती लूप पट्टी त्या पार्टला व्यवस्थित असे अटॅच करायची असते। व्यवस्थित पद्धतीने अटॅच करा, इथं पण व्यवस्थित सरळ टिप टाकायचा प्रयत्न करा, जेणेकरून इथंही व्यवस्थित असे फिनिशिंगमध्ये आपली लूप पट्टी बसवून होईल। ह्याच्या खाली पहा इथं अर्धा इंच कापड आपल्याला ठेवायचं आहे, बरोबर अर्धा इंच लूप पट्टीचं कापड आपल्याला ठेवायचं आहे आणि राहिलेलं कट करायचं आहे, ठीक आहे। अर्धा इंचाचं कापड इथं ठेवायचं आहे। ते कशासाठी पहा सांगते पुन्हा। ह्याच्या अगोदर आपले 2 ब्लाऊज स्टिच करून झाले आहे, 4 टक्सचा आणि विदाऊट कटोरीचा, तेव्हा सुद्धा ही टिप्स सांगितलेली आहे। तेव्हा सुद्धा तुम्ही बघितलं नसेल व्यवस्थित तर आता पहा इथं कशासाठी आपण कापड ठेवतो ते। ही बरोबर अर्धा इंच ठेवलेलं कापड आहे ना, आतल्या साईडला अशा पद्धतीने दुमडून आपल्याला घ्यायचं असतं। पहा अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला आतल्या साईडला दुमडून घ्यायचं असतं, त्याच्यामुळे काय होतं, व्यवस्थित इथं आपली फिनिशिंग व्यवस्थित येते। पहा कशा पद्धतीने देते पुढं आपण कशासाठी दुमडले ते तुम्हाला सांगते पुन्हा। पहा इथं व्हिडिओ अजिबात स्किप करत जाऊ नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, ठीक आहे। पहा इथं, आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। पहा इथं कापड बरोबर सरळ आता पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे सरळ बाजूवरती करून घ्यायची आहे। आणि इथं ती आपली लूप पट्टी जी आहे ना ती व्यवस्थित इथं दुमडून घ्यायची आहे आपल्याला इथं अशा पद्धतीने। पहा अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे। पहा इथं खाली फिनिशिंग कशी आपली आली आहे लूप पट्टीला, त्याच्यासाठी आपण ते अर्धा इंचाचं कापड ठेवून तिथं दुमडून घेतलेलं होतं। पहा इथं अशा पद्धतीने इथं व्यवस्थित सरळ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे कडेला,
म्हणजे आपल्या इथं लुक्स करण्यासाठी इथं बरोबर आपल्याला इथं कापड सरणार नाही, इकडं तिकडं हलणार नाही, ह्याच्यासाठी आपल्या इथं टिप मारून घ्यायची असते. ठीक आहे, ही 5 नंबरची टिप आपल्याला मारून घ्यायची असते. ती टिप नंतर तुम्ही उसवलेली तरी चालते. ठीक आहे, इथं आता आपल्याला काय करायचं आहे, वरून पाव इंचाचं अंतर ठेवायचं आहे. वरून पाव इंचाचं अंतर ठेवून एक पॉईंट घ्यायचा आहे वरती. वरून पाव इंचाचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे, वरून पाव इंच आणि खालून सुद्धा आपल्याला पाव इंच अंतर ठेवून आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो. त्याच्यामुळे आपण कारण पूर्णपणे एकदम कडेला आपण लूक बसवत नाही आणि वरती लूक बसवलं तर वरती आपल्याला गोट बसवायचा असतो. त्याच्यामुळे तिथे सुद्धा जास्त वरती घ्यायचं नाही. वरून आणि खालून पाव इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि मध्ये बरोबर आपले जेवढे हुक बसतात 5 पॉईंट काय असतील ते बरोबर देऊन घ्यायचे आहे एकसारख्या मापावरती. म्हणजे हे पॉईंट आपले हुक अडकवायचे बरोबर होतील. पहा इथं मी तुम्हाला बरोबर चॉकने करून दाखवत आहे कुठं कुठं टिप मारायची आहे आपल्याला ते. त्या पद्धतीने तुम्ही पण चॉकने करून घ्या आणि त्याच्यावरती परत तुम्ही आहे अशी टिप तुम्ही इथं मारून घ्या. पहा अशा पद्धतीने ह्या पॉईंटवरती बरोबर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तिरकं असं कोण काढून घ्यायचं आहे. जिथं तिरकं कोण आहेत ना तिथं आपण बरोबर हुक अडकवण्यासाठी जागा ठेवलेली असते. अशा पद्धतीने तुम्ही पण हे करून घ्या मार्किंग आणि नंतर टिप मारा, जेणेकरून तुम्हाला हे पण व्यवस्थित पद्धतीने टिप मारता येईल. एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली ना हे मार्किंग करायची पण गरज पडत नाही. पण तुम्ही नवीन शिकताय ना तर तेव्हा नवीन शिकताना तरी कमीत कमी असे मार्किंग करून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता पुढचाही व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. पहा हे अशावर आहे असं ह्याच्यावरती बरोबर टिप मारून घ्यायची आहे. इथं आहे असं बरोबर तुम्ही जे असं ड्रॉ करून घेतलं आहे ना त्याच्यावरती बरोबर. आणि इथं टिप मारताना तुम्ही हळूहळू टिप मारत जा, जेणेकरून बरोबर तुमचं इकडं तिकडं व्यवस्थित कसं सुद्धा टिप इथं येणार नाही. अशा पद्धतीने ही तुम्ही लूक बरोबर इथं लूकची पट्टी व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर अटॅच केल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने लास्टला शेवटी टिप लॉक करायला विसरायचं नाही अजिबात. इथं थोडासा मोबाईल हल्ला ना की ती थोडंसं पुसट दिसते अधूनमधून थोडं सेकंदभर, कारण मोबाईल हल्ला मशीनची मोटर लावलेली आहे. मशीन असं हल्ली ना हादरली की बरोबर ती कॅमेरा हलतो, त्याच्यामुळे थोडंसं आधीमध्ये पुसट दिसतं. त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आपले. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित इथं हुक अडकवण्यासाठी आपण व्यवस्थित पद्धतीने इथे सगळं करून घेतलेलं आहे. पहा इथं एक पार्ट आपला रेडी झालेला आहे. आता राहिला दुसरा पार्ट पण त्याच पद्धतीने आपण अटॅच करायचा आहे. पहा अशा पद्धतीने कटोरी जी आहे कटोरी सुद्धा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित दुमडून घ्यायची आहे अगोदर घेतली तशीच आणि व्यवस्थित कटोरीचं माप टाकून घ्यायचं आहे आणि टक्स सुद्धा टाकून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने प्रोसेस तीच आहे, फक्त साईड मात्र बदलते. ती लेफ्ट साईड ही राईट साईड अशा पद्धतीने पहा. आणि कटोरी आपण टक्स टाकून घेतलेली कटोरी बरोबर आपल्याला ह्या शेजारील पार्टवरती बरोबर पलटी करून इथं अशा पद्धतीने ठेवून समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवून अशा पद्धतीने पलटी घेऊन इथं आपल्याला पाव इंचावरती टिप मारून दोन्ही पार्ट अटॅच करून घ्यायचे असतात. अशा पद्धतीने तुम्ही पण व्यवस्थित त्याच पद्धतीने अटॅच करून घ्या. समोरासमोर पार्ट ठेवा अगोदर आणि व्यवस्थित चेक करा आणि नंतरच तुम्ही अटॅच करा. दोन्ही जॉईन करून घेत जा. पहा इथं सुद्धा आपली कटोरी परफेक्ट बसलेली आहे, कमी जास्त झालेली नाही. पहा इथं ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. ही असे पार्ट तुम्ही ठेवून घेत जा, म्हणजे तुमचं बरोबर राईट लेफ्ट साईड बरोबर एकसारखी येणार नाही, बरोबर येईल. तुम्ही असे पार्ट न ठेवल्यामुळे तुमचे बरोबर एकसारखेच पार्ट येतात. राईट लेफ्ट साईड तुमची येत नाही. एक राईट तर राईटच दोन्ही पार्ट येतात आणि लेफ्ट तर लेफ्टच दोन्ही पार्ट येतात. असं होतं बऱ्याच वेळा टीच करताना प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे असे पार्ट ठेवून तुम्ही व्यवस्थित टीच करत जा. ठीक आहे, आता काय करायचं आहे, दोन्ही क्रॉसपट्टे बरोबर खाली एक क्रॉसपट्टी अस्तरची ठेवायची आहे. त्याच्यावरती मिडलला बरोबर मधला फ्रंट पार्ट ठेवायचा आहे. त्याच्यावरती अस्तरची क्रॉसपट्टी जी आहे ना अस्तर जोडलेली ती ठेवायची आहे. पहा अशा पद्धतीने आणि तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि पाव इंचावरती आपल्याला इथं टिप मारून आपल्याला इथं घ्यायची असते. तिन्ही पार्ट व्यवस्थित पकडत जा. एकही पार्ट इकडे तिकडे सरकून देत जाऊ नका, नाही तर तुमचा मग पार्ट एखादा इकडे तिकडे सरकला की टिप मारल्यानंतर ती कापड फिसकटणार निसटणार तिथून. त्याच्यामुळे पहा तिन्ही कापड व्यवस्थित पकडत घ्या जा. आणि इथं पहा इथं पार्ट आहे, इथं सुद्धा टक्सचा पार्ट आहे कटोरीचा, तो आपल्याला बरोबर टक्स टाकलेला जे तिथला भाग आहे ना ते कापड आपल्याला आतमध्ये सारायचं असतं, जेणेकरून आपली कटोरी बरोबर फुगीर येते आणि चपटी येत नाही.
ही टिप्स आहे, नक्की लक्षात ठेवा. तो टक्स टाकलेला आहे ना कटोरीचा, कधीही इथं टिच करताना त्यामध्ये येऊन द्यायचा नाही, ह्याची काळजी मात्र नक्की घ्या. पहा अशा पद्धतीने तिन्ही पाट आपले इथं जोडून झालेले आहेत. व्यवस्थित पद्धतीने ह्याच्यावरती पुन्हा एकदा डबल टिप टाकून घ्या. डबल टिप पुन्हा एकदा टाकून घेतली की आपली बरोबर इथं टिप व्यवस्थित फिक्स होती, व्यवस्थित उसवत नाही. एखादी टिप उचलते तर दुसरी टिप राहते, त्याच्यामुळे लक्षपूर्वक एका टिपवर कधीही तुम्ही टिच करू नका. डबल टिप टाकून घ्या. पहा अशा पद्धतीने इथं पलटी करून घ्या, क्रॉस पट्टी पुन्हा एकदा. मधला पार्ट जो आहे ना तो रोल करून अशा पद्धतीने घेऊन मग मिडलला न्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित रोल करून घ्या, नाजूक असा रोल करून घ्या, जेणेकरून आपण दोन्ही जेव्हा क्रॉसपट्टी एकावर ठेवू तेव्हा मध्ये तो पार्ट येणार नाही, याची काळजी मात्र नक्की घ्या. नाही तर तुमचा पार्ट इथं पुन्हा उसवावं लागणार आहे, पुन्हा तिथं टिप मारावी लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने स्टिच करा. स्टिच करताना काळजीपूर्वक टिच करत जा, नाही तर तुम्हाला पुन्हा ते उसवा वगैरे स्टिच ओपनर वगैरे ते भरपूर झंझट करण्यापेक्षा अगोदरच काळजीपूर्वक व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही हे सर्व गोष्टी केल्या तर तुम्हाला स्टिच करणं सोपं जाईल. आपलं व्हिडिओ स्टिच करताना तुम्ही लावून ठेवला ना तरी काही हरकत नाही, तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. वारंवार पाहिलं तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येणार आहेत, तुम्ही जर नवीन शिकत असताल तर. ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपण आता हा पार्ट जो आहे ना इतर राहिलेलं कापड बाहेर दिसतं ना ते कापड हळूहळू अशा पद्धतीने आपल्याला हे पलटी करत व्यवस्थित बाहेर हळूहळू ओढून काढायचं असतं, म्हणजे बरोबर आपली ती क्रॉसपट्टीचं जे आहे ना कापड आतलं स्टिच केलेलं ते पूर्णपणे आतमध्ये जातं आणि बाहेरून व्यवस्थित पद्धतीने आतून बाहेर फिनिशिंगमध्ये आपल्याला पूर्णपणे क्रॉसपट्टी आपली जॉईंट होते. पहा अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित पद्धतीने फिक्स झालेली आहे. आता ह्याच्यावरती दाबटीप टाकून आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, लाईव्ह यायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, 25 नोव्हेंबरला आपण मंगळवारी दुपारी 1 वाजता आपण लाईव्हला येणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतो का ते सुद्धा नक्की सांगा. आपले व्हिडिओ ठीक दुपारी 1 वाजता येत असतात, तुम्ही पाहायला विसरत जाऊ नका. पहा अशा पद्धतीने आपण इथं क्रॉसपट्टी अटॅच करून घेतलेली आहे. ठीक आहे, पहा इथं अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ खूप स्लो होतात का फास्ट होतात का तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, त्या ह्याने आपण व्हिडिओ बनवूया. तुम्हाला समजण्याच्या हिशोबाने खूप जास्त फास्ट पण मी करत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ समजेल असे सोप्या भाषेत सुटसुटीत आपले व्हिडिओ असतात. ठीक आहे, आपली सांगण्याची माहिती मेथडसुद्धा इझी असते. इथं आता आपल्याला काय करायचं आहे, हुकपट्टी आपल्याला असते ना 1.5 इंचाची आपण काढलेली होती कटिंग करताना, तेव्हा ती 1.5 इंचाची पट्टी आपल्याला इथं अटॅच करायची आहे हुक अडकवण्यासाठी हुकपट्टी. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपल्याला हुकपट्टी अडकून घ्यायची असते. पाव इंचावरती इथं सुद्धा आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि पाव इंचावरती आपल्याला आतमध्ये टिप मारून घ्यायची आहे, आतमध्ये पाव इंचावरती. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने टिप मारून आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. ह्याच्या खाली सुद्धा आपल्याला अर्धा इंचाचं अंतर ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचं असतं. अर्धा इंच कशाला तर आपल्याला इथं दुमडायचं असतं फिनिशिंगसाठी, म्हणून इथं अर्धा इंचावरती कापड ठेवायचं असतं खाली. आता पहा अशा पद्धतीने हे कापड पुन्हा अशा पद्धतीने उचलून घ्यायचं आहे, त्याच्या खाली ते अर्धा इंच ठेवलेलं जी पट्टी आहे ना हुकपट्टी ती आपल्याला आतमध्ये दुमडून घ्यायची आहे, फोल्ड करून घ्यायची असते. कडेला टिप लॉक करायला विसरत जाऊ नका. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पण व्यवस्थित टिप्स ट्रिक्स स्टेप बाय स्टेप पूर्णपणे स्टिच करा. तुमचा हे ब्लाऊज अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये येईल. कटोरीचा टक्स पहा इथं कसा व्यवस्थित स्ट्रेटच आपला आलेला आहे, अजिबात तिरका इकडे तिकडं आलेला नाही. तुम्ही पण त्याच पद्धतीने कटोरीची कटिंग स्टिचिंग करा, म्हणजे व्यवस्थित तुमची ही कटोरी परफेक्ट अशी येईल. पहा इथं अशा पद्धतीने पुन्हा दुमडून आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आपली ती हुकपट्टी आणि इथं दाबटीप आपल्याला टाकून घ्यायची असते इथं. ठीक आहे, दाबटीप इथं व्यवस्थित पद्धतीने टाकून घ्या, त्याच्यामुळे इथे आपली फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित पद्धतीने दिसून येते. पहा अशा पद्धतीने इथं व्यवस्थित पद्धतीने आपण टिप मारून घेतलेली आहे. आता कापड आपल्याला पलटी करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथं आपल्याला डबल शीतं टिप आपल्याला मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ती हुकपट्टी ना व्यवस्थित पद्धतीने तिथं अटॅच होऊन येईल, व्यवस्थित इकडे तिकडे सरणार नाही. व्यवस्थित पद्धतीने टिप टाकताना हळूहळू टिप टाकत जा इथे काही ठिकाणी, जेणेकरून तुमची फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित पद्धतीने येईल. जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत, एकदा प्रॅक्टिस आली की तुम्हाला सर्व काही व्यवस्थित येणार आहे, काळजी करायची कारण
नाही. त्याच्यामुळे पहा अशा पद्धतीने आपण आता ही पूर्णपणे धागेदोरे एक्स्ट्राचे असतात ना ते कट करायला विसरायचं नाही. ठीक आहे, लक्षात घ्या, धागेदोरे एक्स्ट्राचे कट करायला विसरू नका. पहा इथं कटोरीचा टक्स आपला कसा व्यवस्थित परफेक्ट सरळ स्ट्रेटच आलेला आहे, इकडे तिकडे वाकड तिकडे येत नाही. हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येतो, कटोरीचे टक्स तिरकेच येतात, इकडेच असतात, कल्लेज असतात. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम येत नाहीत. व्यवस्थित पद्धतीने हे दोन्ही कमी जास्त अंतर असलेलं हुकलूक पट्टीचं कमी जास्त अंतर असेल तर कट करायला विसरत जाऊ नका. कट करून घ्या जेणेकरून दोन्ही लेवलला एकसारखं येईल फ्रंट हुकलूक पट्टीचं. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने. पहा इथं कसं व्यवस्थित पद्धतीने आपला कटोरीचा ब्लाऊज कटिंग झालेला आहे, स्टिचिंग झालेला आहे. ठीक आहे, पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता उद्या आपण काय करायचं आहे, उद्याला बाहेर जॉईन करून घ्यायची आहे, गोट बसवायचं आहे, म्हणजे गळपट्टी बसवायची आहे, पायपिंग करायची आहे गळ्याला आणि फिटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने फिनिशिंग सहित. सर्व काय उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. ह्याची फिटिंग आपण उद्या पाहणार आहोत. तर व्हिडिओ आजचा पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. ह्याचा राहिलेला पार्ट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये स्टिच करणार आहोत. व्यवस्थित फिटिंगच्या टिप्स ट्रिक्स सुद्धा व्यवस्थित पद्धतीने उद्या आपण पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि लाईव्हला विसरू नका, मंगळवारी दुपारी ठीक 1 वाजता, 25 नोव्हेंबर मंगळवारी दुपारी ठीक 1 वाजता लाईव्हला यायला विसरू नका. ठीक आहे, आपल्या व्हिडिओ आवडत असली तर कमेंट छान करत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपले व्हिडिओ डेली पाहत जा, आपण भरभरून सर्व काही आपण शिकणार आहोत. ठीक आहे, मोफत असा तुम्हाला भरपूर सुवर्ण संधी मिळाली आहे. मोफत असा फॅशन डिझाईन कोर्स आपला करायला तुम्हाला संधी मिळत आहे. त्यामुळे संधीचं सोनं नक्की